बघू प्रश्न. पहिली संख्या दुसरी संख्येच्या दुप्पट आहे. आपल्याला काय ठरलंय, प्रश्न वाचायचा आहे बरोबर, पूर्णतः वाचायचा, समजून घ्यायचंय, मग आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. बघा आता तो पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे काय, तर बाबा तीन संख्या घ्या, एक्स वाय झेड घ्या, मग काय करायचं, पहिल्या दोन संख्येचं एकमेकांशी असलेले संबंध, परत पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा संबंध, असं तर आपल्याला माहिती आहे. आपण या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आपण काय करतोय, थोडं शॉर्ट ट्रिक करता येईल का आपल्याला, तसं बघतोय आपण. काय बघा, पहिली संख्या काय म्हटलं मित्रांनो, पहिली संख्या आपण एक्स मानली, ती काय दुसरीच्या दुप्पट आहे. जर पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे तर दुसरी संख्या मी एक्स भागिले 2 पकडू का, कारण की मी डायरेक्टच एकाच चलामध्ये आणतो म्हणजे आपलं उत्तर संपलं. घेतलं. तिसरीच्या तिप्पट आहे, मग तिसरी संख्या मी काय घेतो मित्रांनो, एक्स भागिले 3 घेतो. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्येची सरासरी 44. 44 कधी सरासरी कधी घेतो, ह्या तिघांची बेरीज, आणि किती घटक आहेत, 3 घटक आहेत. किती येते मित्रांनो, 44. झालं, आपलं समीकरण तयार झालं. आता फक्त आपल्याला फास्टपणे सोडवायचं. बघा वरती काय, एक्स प्लस एक्स भागिले 2 प्लस एक्स भागिले 3, याचा आपण छेद समान करूया. आपण छेद किती करूया, 6 करूया. 6 वरती पण 6 ने गुणलं. याला 6 करण्यासाठी मला 3 ने छेदाला गुणावं लागेल, 3 ने अंशाला गुणावं लागेल. याला 6 करण्यासाठी मला खाली 2 ने आणि वरती 2 ने गुणावं लागेल. बघा छेद समान झाला, 6 6 6. चला 6 आणि 3 9 आणि 2 किती झालं मित्रांनो, 11x भागिले किती झालं, 6. छेद समान झाला, हे 6 खाली आला आणि हे 3 आहे तसं होतं 44. बघा किती छोटं झालं. आता 11 की 11, 11 चोक 44, भाग दिला मी डायरेक्ट. मग हे x आहे की नाही, हे झालं 6×3 हे जाणार इकडे, आणि इकडे काय होतं अगोदर 4 आणि हे 18. मग काय ते मित्रांनो, x बरोबर 18 चोक 72 हे आपलं उत्तर आहे का, ऑप्शन क्रमांक 1 बघा, 72 आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, जरा वेगळ्या प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं. आता आपल्या बुद्धीला आपण व्हेरिएबल ऑप्शन्स ओपन ठेवायचे, कशा कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया.